वाव. 哎呦我的妈！ तोबा 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 थारा मूड खराब करणे. वय वहिनी तुम्ही काम काय करताय? मी वय पायलट आहे. पायलट आहे. काय उडवताय? नवऱ्याचे पैसे. तोबा तोबा थारा मूड खराब करणे. वाव. खरंच नवरा म्हणजे देव माणूस असतो. बायकोच्या कायम सुखादुखात सोबत असतो. अगं हे गाडीचा हप्ता भरायचे पैसे आहेत ग. हे बघा हेच माणूस आहे बघा. माझं अख्खं आयुष्य वाटलं करून टाकले. माझी अख्खी जिंदगी नरक करून टाकले. पैसे मागितले की हप्त्याचे पैसे आहेत, बिशीचे पैसे आहेत, इकडचे पैसे आहेत, तिकडचे पैसे आहेत. दोन गुरुवार केले ना तुम्ही. लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा. नाही मग हा बावळटपणा सांगितलं कोणी तुम्हाला? अय 4 गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती. ही पुथी कोणती आहे? बोला. राम राम भावानो, हे माझी बायको आहे आणि आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्ही दोघं लय खुश आहे. धन्यवाद. हो ऐका की मी तुमच्यासाठी जर्किन आणले. हे बघा. अरे बापरे, भारी आहे की राव. मित्रांनो, आज माझ्या बायकोनं माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा मला गिफ्ट आणले. धन्यवाद बायको. बरं मला सांग, किती रुपयाला भेटले जर्किन? अहो चक्क फ्री भेटलंय. फ्री. कस काय फ्री भेटले? 12,000च्या साडीवर चक्क जर्किन फ्री भेटलंय. फ्री. मला साडी घ्यायची नव्हती. मला जर्किन आवडलं म्हणून नाईलाजानं साडी घेतली. आणि हा हे घ्या तुमचं कार्ड. 哎呦我的妈！ अगं जया, काय 哎呦我的妈！ तुला सांगतो बघ, चोरी आयुष्यात कधी करायची नाही. हा, चोरी अजिबात करायची नाही. कारण की चोरी केलेला माणूस कधीच खुश राहत नाही. आणि तू जे माझं हृदय चोरलेस त्याचं काय? मग तुला काय वाटते मी खुश आहे? सगळ्याच बायका नवऱ्यासोबत भांडतात असं नाही. काही बायका जेवणात तिखट मीठ जास्त घालून सुद्धा सूड घेतात. 哎呦我的妈！ तुला माहित आहे का? अजय माझ्या पोटात असताना मी जे खाल्लंय तेच त्याला आवडतंय. हो का? पण सासूबाई तुम्ही ना एक चुकी केली. दारू नव्हती प्यायला पाहिजे. तुझ्या बायकोला आम्ही किडनॅप केलंय. आम्हाला 2 लाख रुपये दे, नाहीतर तिच्या हाताची नस कापून टाकेन. 2 लाख रुपये नाही, 3 लाख रुपये देतो. तिची जीभ कापून टाका, जीभ. 哎呦我的妈！ आता थंडी सुरू झालीये. लोक फिरायला जाणार आणि मी घरीच बसणार आणि सर्दी खोकला करून घेणार. 哎呦我的妈！ मम्मी मी माझ्या फ्रेंड सोबत बाहेर चालले. कुणासोबत चालली? तिच्या पप्पाचं नाव, तिच्या आईचं नाव, तिचं नाव, तिच्या घरची लोकेशन, घरचा पत्ता, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर सगळं मला पाठवून ठेव. आणि हो, जायच्या आधी तिथं भांडी पडलेत बेसिन मध्ये आणि कपडे पडलेत बाथरूम मध्ये, ते सगळे धुवून आणि भांडी घासून जायचं. राहू दे मम्मी, जातच मी. 哎呦我的妈！